नमस्कार मंडळी, हर हर महादेव. मी कल्पना साठीतली आणि साठीनंतरही स्वप्न जिवंत असतातच, हो की नाही? तर आज तुम्हाला माहिती आहे मी जाणार आहे अमरनाथला. आणि अमरनाथला जायची म्हणजे माझी आता तयारी सुरू आहे हळूहळू. तर मी त्यामध्ये कुठे कुठे चालायला लागणार. मी तर खरं तर डोलीनीच जाणार आहे, कारण माझी स्पाईन सर्जरी झालेली आहे, अजून वेगळे वेगळे ऑपरेशन्स झालेली आहेत. त्यामुळं मी तर अजिबात चालत जाणार नाही आहे. पण तरीही बऱ्याच ठिकाणी चालत जावं लागतं. म्हणजे अगदी डोलीनी तिथे जरी गेलं तरी बाकी ठिकाणी खूप चालावं लागतं. जसं की अमरनाथला सुद्धा अगदी मेन डेस्टिनेशनपर्यंत नेणार नाही, त्यामुळं चालावं लागेल. आणि शंकराचार्य मंदिर आहे श्रीनगरला, तिथं चालावं लागेल. वैष्णवदेवी आहे तिथे चालावं लागेल थोडंफार तरी. असं खूप खूप ठिकाणी थोडंसं चालावं लागणार आहे. आणि त्यामुळे माझी तयारी आता सुरू आहे. त्या चालण्याची प्रॅक्टिस चालू आहे, थोडा थोडा चालण्याचा व्यायाम चालू आहे, थोडासा गुडघे बोलत आहेत थोडेसे. त्यामुळं स्वप्न जिवंत जरी असली तरी शरीर बोलतं आहे. त्यामुळं काही काही अशी छोटी छोटी तयारी चालू आहे. त्यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी तिकडे नेण्यासाठी आणि वापरण्यासाठी घेतले ट्रेकिंगचे शूज. आणि ते थोडे वॉटरप्रूफ पण घेतलेत, कारण 8 जुलै म्हणजे तिकडे खूप पावसाची शक्यता आहे असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं मी घेतले ट्रेकिंग शूज आणि तेही आहेत वॉटरप्रूफचे. बघा, हे मी तुम्हाला दाखवते. आता हे असे शूज घेतलेले आहेत आणि हे थोडेसे फार महाग नाही आहेत आणि खूप स्वस्तही नाही आहेत. असे शूज घेतलेले आहेत. त्याचा खालचा पोर्शन असा आहे की जेणेकरून ग्रीप मिळेल असं घेतलेलं आहे. आणि हा असे शूज आहेत जे की वॉटरप्रूफ घेतलेत, कारण पावसाची शक्यता असल्यामुळे ते जास्त त्रास व्हायला नको आपल्याला. भिजले की आणि ते सॉक्स वगैरे ओले झाले की थंडीचा त्रास वेगळा होईल आणि पायाला पण खूप त्रास होईल. त्यासाठी मला खूप छान खाली बसता येत नाही, त्यामुळं मी हे असं थोडंसं करून बसते. तुम्ही समजून घ्या प्लीज, कारण मी फार खाली असं जास्त बसू शकत नाही स्पाईन सर्जरीमुळे. त्यासाठी तुम्हाला फक्त मी एक तयारी दाखवते माझी, ते इम्पॉर्टंट आहे. आणि हे असे शूज घेतलेत मी. आणि ह्या शूजला मी कवर पण घेणार आहे. शूज कवर असतात ना, तर तेही घेणार आहे. आणि ते जर घेतले तर मग अजिबातच प्रॉब्लेम येणार नाही तिथे चालायला जरी लागलं तरी. आता मी हे थोडेसे 1 दिवस चालून बघणार रोज. अजून 15-20 दिवस आहेत माझ्या याच्यासाठी. तर मी ते रोज मुद्दामून लेसचे शूज घेतलेले आहेत की पायातून निघू नयेत किंवा काय. माझं पाऊल एक थोडंसं जरा पॅरालाइज आहे जरा स्पाईन सर्जरीनंतर, त्यामुळं मी त्याला लेसचे शूज घेतलेत. रेग्युलर शूज तर आपण इथे वापरतो, पण इकडे जाताना थोडेसे वेगळे शूज असावेत म्हणून हे घेतलेले आहेत. तर माझी अशी थोडी थोडी खरेदी चालू आहे. माझ्याबरोबर तुम्ही पण अमरनाथ यात्रा नक्की करायची. मी काय काय केलं हे मी तुम्हाला सगळं दाखवणार. आणि यासाठी तुम्ही माझ्याबरोबर. हे तुम्हाला दाखवेपर्यंत शूज कवर पण आले. चला बघूया. तुम्हाला मी दाखवलं होतं मी नवीन शूज घेतलेत ते, हो की नाही? आणि यामध्ये या शूजला घालण्यासाठी मी असे प्लास्टिकच आहे हे, जरासं चांगलं आहे. त्यासाठी मी हे असे शूजचे कवर पण घेतले आहेत, जे की आता तुम्हाला दिसत आहेत की नाही बघा जवळून. एकदम असे आहेत ना, ग्रिप चांगली आहे त्याला. त्यामुळं मी ते असे प्लास्टिकचे कवर घेतलेले आहेत, जे असे शूजला घातले की ते ओके होऊन जाईल. म्हणजे चालताना शूज खराब नाही होणार. थोडे पांढरे शूज आहेत ना, आणि ते घातल्यानंतर त्याला अशी चेन पण आहे. आणि चेन पूर्ण लावली की म्हणजे शूजला काही प्रॉब्लेम नाही ना, भिजणार नाहीत असे. मग सॉक्स खराब नाही होणार. सॉक्स खराब झाले की मग ते बरं नाही वाटत, हो की नाही? हे असे शूज घालायचे, आता मग भिजणार नाही, काही नाही, है ना? छान आहेत. आवडले का तुम्हाला? नक्की सांगा. आवडले असेल तर. मी हे काही शूज 1200 रुपयाचे घेतलेले आहेत, फार महाग असे घेतले नाही आहेत, कारण मी काय चालणार नाही आहे. म्हणजे ट्रेक पूर्ण ते 13-14 किलोमीटरचा आहे, तो काय मी करणार नाही आहे. त्यामुळं फार भारीतले शूज म्हटलं काय घेऊन आपण वेस्ट ऑफ मनी नको करायला. रिटायर लोक आहोत आपण, हो की नाही? त्यामुळं सगळं एन्जॉय पण करायचं आणि ते बजेटमध्ये पण असलं पाहिजे, अशी
टूर असते माझी नेहमी प्रत्येक ठिकाणी जातानाच. त्यामुळं आता मी त्याला असे कवर घेतलेत. तुम्हाला आवडलेत का हे नक्की सांगा. आणि शूज पण कसे वाटले, कसे असायला हवे होते तेही सांगा. आता घेतलेत खरं तर मी, पण तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. थँक्यू. आणि पुढच्या भागात आपण नक्की भेटूया. अजून मी काय काय तयारी करते ते. पहिले तर शूजच घेतले. त्याचं कारण असं आहे की शूज आपल्याला रोज वापरायला पाहिजे. ते 15-20 दिवस तरी शूज कंटिन्यू वापरले सॉक्स घालून आपल्याला की ते बरं असतं. नाहीतर मग चप्पल किंवा शूज सँडल आपण नवीन वापरले की कधी कधी असं होतं की फोड यायचे चान्सेस असतात आणि मग सगळी ट्रिप स्पॉईल होते. माझं एकदा असं झालंय त्यामुळं मी तेव्हापासून अजिबात असं करत नाही की नवीन कुठली गोष्ट वापरायची. त्यामुळं मी आता हे सगळ्यात पहिली शॉपिंग. नाही तर तुम्ही म्हणाल जोडेच का पहिले खरेदी करून दाखवतीयेस, तर असं नाही आहे. ते का खरेदी पहिल्यांदा केले हे तुम्हाला दाखवते आणि त्याचं कारणही सांगितलं. हो ना. चला, साठीतल्या कल्पनाची अजून काय काय खरेदी होणार आणि अमरनाथपर्यंत पूर्ण यात्रा होईपर्यंत मात्र तुम्ही माझ्याबरोबर राहायचंय. धन्यवाद.